नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपली संयुक्त घटक सेवा पूर्व परीक्षा झालेली आहे आणि यामध्ये भूगोलावर जे तुम्हाला 10 प्रश्न विचारले होते ते 10 प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहोत। त्यांचे आन्सर्स आणि त्यांचे एक्सप्लेनेशन थोडंसं मी इथे घेणार आहे। तर मित्रांनो, हे जे 10 प्रश्न होते, ठीक आहे, या 10 मधले 2 प्रश्न जर सोडले तर उरलेले 8 प्रश्न हे इझी होते, ठीक आहे, किंवा काही त्यातले तुम्हाला कठीण वाटलेही असतील किंवा कन्फ्युजन झालंही असेल, पण ते मी लेक्चर्स मध्ये कव्हर केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त माझ्या नोट्स मध्ये सुद्धा ते कव्हर झालंय, ठीक आहे, बॅचेस मध्ये ते कव्हर झालेलं आहे, युट्यूबच्या लेक्चर मध्ये ते कव्हर झालेलं आहे। सो असं काही नव्हतं त्यातलं की जे घेतलं नाही आणि तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत नव्हता, ठीक आहे। हा, त्यामध्ये पण आपण त्या 2 प्रश्नामध्ये एक जी संथाली वाला प्रश्न होता, संथाली भाषेचा ओली चिकी लिपी आणि एक प्रश्न होता तो कृषी खात्या संदर्भात, ठीक आहे। सो हे 2 प्रश्न असे होते की ज्याची उत्तरं देणं थोडंसं आपण कधी डिस्कस केले नव्हते कोर्स जिओग्राफी मध्ये असं म्हणू शकतो, ठीक आहे। अजून एक प्रश्न या 8 मधला असा होता की जो आपल्याला काय सांगत होता, शहरी लोकसंख्या, ठीक आहे। तर आपण म्हणू शकतो तो पण थोडासा ट्रिकी होता, ठीक आहे, कारण आपण टॉप 5 लिस्ट 5 बघतो, हे मधलेच जिल्हे दिले होते आणि ज्यांचा आपण फार शहरी लोकसंख्येचा विचार करत नाही। सो मी 8च्या ऐवजी 7च घेईल, ठीक आहे, कशाला उगाच एक्स्ट्रा वाढवायचं। चला 7 प्रश्न, पण मग एवढी अपेक्षा आहे की हे 7 प्रश्न तुमचे बरोबर आले असतील, त्यामध्ये तुमचं चुकलं नसेल, ठीक आहे। आणि 8वा पण बरोबर यायला पाहिजे, संताली भाषेचा प्रश्न, कारण की तो एक प्रश्न असा होता की जो आपण सेल्फ एक्सप्लेनेटरी मध्ये मोडू शकतो, ठीक आहे। सो जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती त्यातून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकत होते। सो भूगोलात एव्हरेज 8 मार्क्स सगळ्यांनाच आले असतील, तुम्हालाही यायला पाहिजे, ठीक आहे। जर चुका झाल्या असतील तर का चुका झाल्यात हे थोडंसं ऑब्झर्व करा। बघा, पहिला जो प्रश्न होता, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या यांच्या जोड्या लावायला दिल्या होत्या। आता हा सेट कोणता आहे, बीसी सेट असेल कोणता तरी, ठीक आहे, ए सेट नाही या। सो यामध्ये क्वेश्चन होता हा जोड्या लावायचा, तर हा शहरी लोकसंख्येच्या टक्केवारी संबंधीचा प्रश्न होता, जो की थोडासा आपण म्हणू शकतो डिफिकल्ट आहे। टॉप 5 लिस्ट 5च दिले नाही, सो मॅनेज करणं किंवा उत्तरापर्यंत पोहोचणं कठीण जात असेल, झालं असेल, ठीक आहे। सो आता इथे उत्तर काय होतं, तर याचं करेक्ट आन्सर होतं अहिल्यानगर जे आहे याचं 20.10, ठीक आहे, 20.10, आणि सातारा जो आहे त्याचं 19% अप्रॉक्स। सो साताऱ्याचं क चं 2, मग अ चं 4 आणि क चं 2, अ चं 4, ठीक आहे, आणि क चं 2। सो अ चं 4 वरूनच तुमचं ऑप्शन नंबर 3 हे आन्सर इथे करेक्ट येत होतं, ठीक आहे। सो ऑप्शन नंबर 3 हे याचं अगदी बरोबर उत्तर आहे। बाकी जर तुम्ही पाहिलं तर यवतमाळचं 21.59% आणि लातूरचं 25.47% एवढी शहरी लोकसंख्येचं प्रमाण पाहायला मिळतं, ठीक आहे। सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। पुढचा प्रश्न होता, खालील विधाने विचारात घ्या। 1000 वेळा डिस्कस झालंय हे आपलं, ठीक आहे, सगळ्यात सोपा प्रश्न। आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे। बरं, हा प्रश्न असा होता की जर एखाद्याने इथे वाचताना कशात गडबड जरी केली असेल तरी उत्तर बरोबर यायला पाहिजे, कारण महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जातं का? महाराष्ट्रातून कर्कवृत्त जातच नाही। कर्कवृत्त मित्र माझा रागू छाप राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, ठीक आहे, या राज्यामधून कर्कवृत्त जाते, झारखंड मधून, ठीक आहे। सो या 8 राज्यातून जाते, महाराष्ट्रातून जातच नाही, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट तर चुकीचं होतं। मग ब चुकीचं म्हटल्यानंतर ब जिथे जिथे तुम्हाला ऑप्शन्स दिसतंय ते तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करू शकत होता, ठीक आहे। मग उरलेल्या ऑप्शन्स मध्ये ए आणि ए, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे का? तर निश्चितच कमी आहे। 7 आणि 8 डिग्रीचा जो आपण फरक म्हणतो तो फरक आपल्याला बघायला मिळतं, ठीक आहे। जो महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे त्यामध्ये 7 डिग्रीचा फरक आहे, 15 डिग्री आणि 22 डिग्री, ठीक आहे। आणि जो रेखावृत्तीय विस्तार आहे त्यामध्ये आपल्याला कशाचा फरक बघायला मिळतो, 8 डिग्रीचा, 72 आणि 80, ठीक आहे। सो 8 डिग्रीचा फरक आहे आणि इकडे 7 डिग्रीचा, म्हणजेच काय, तर अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे।
सो अ तर तसंही बरोबर येतच होतं उरलेल्या ऑप्शन थ्रू. आणि क आणि ड बद्दल मग बघायचं होतं तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे का? येस आहे. महाराष्ट्र हा भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र आहे. राजस्थान, मध्य प्रदेश नंतर 3रं महाराष्ट्र येतं. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर काय येणार आपलं मग? तर डी करेक्ट आहे म्हटल्यानंतर आपल्याला इकडे सी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. येस सी सुद्धा इथे काय येते? अगदी बरोबर येतं. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 800 किलोमीटर इतकी आहे. ठीक आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला उत्तरापर्यंत पोचणं हे सोपं होतं. ब ला एलिमिनेट केल्यानंतर अ आणि ड बरोबर आहे. यावरून ऑप्शन नंबर 4 हे तुमचं करेक्ट आन्सर इथे येत होतं. ठीक आहे. सो 4 हे करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न होता खालील विधाने पहा. हा प्रश्न थोडासा आहे की आपण म्हणू शकतो याचा अभ्यास आपण केलेला नाहीये. ठीक आहे. किंवा कुठे वाचलं असेल तर एखाद्या वेळेस तुम्ही कृषीच्या ह्याच्यात. सो प्रश्न काय होता? फॅमिन कमिशनच्या शिफारसीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली गेली. आता असा जेव्हा प्रश्न येतो ज्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन नसते, ठीक आहे, आणि अशा वेळी मग आपण काय करायचं? जर आपल्याला अटेम्प्ट करायचाच आहे तर तारखांवाला जो प्रश्न असतो ना ज्यामध्ये डेट्स दिलेल्या असतात, मोस्ट ऑफ द टाइम त्या डेट्स चुकीच्या दिलेल्या असतात. सो यावरून ए स्टेटमेंट तुमचं रॉंग होत होतं. का? कारण की 1881 ची ही शिफारस होती. जुलै 1883 ला स्थापना झाली होती. ठीक आहे. सो त्यामुळे ही डेट चुकीची दिली होती. मग अचुकीचं, त्यानंतर अचुकीचं म्हटल्यानंतर आपले ऑप्शन कट झाले 1 आणि 3. मग आपल्याकडे 50-50 उरलं. फक्त क बरोबर की ब आणि क बरोबर. आता क तर बरोबर आहे. कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. येस. आणि महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. आता पुण्यामध्ये जे राहतात त्यांना माहिती असेल की शिवाजीनगर मध्ये आहे. ठीक आहे. सो मुकुंदनगर ते असं मुद्दामून दिलं होतं की फक्त पुण्याला फोकस करून ब बरोबर करावं, पण ते शिवाजीनगर पुणे येथे आहे. त्यामुळे अ आणि ब चुकीचं आहे. फक्त क बरोबर आहे. सो उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. फक्त विधान क बरोबर आहे. फक्त विधान क बरोबर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हटलाय बघा. जोड्या लावायच्या आहेत मासेमारी बंदरे आणि जिल्हे. आता इथे त्यांनी मासेमारी बंदरे जरी शब्द वापरले, मी शिकवताना तुम्हाला खाड्या शिकवलेल्या आहेत, जिल्हे सांगितलेले आहेत. बरं, कालच्या लेक्चर मध्ये आपण जो बूस्टर डोस पाहिला त्यात सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की याच्यावरती प्रश्न येईल खाड्यांवरती. ठीक आहे. जे क्षेत्रफळ वालं होतं ते पण कालच्या बूस्टर डोस मध्ये झालेलं आहे. सो बघा, मासेमारी बंदरे किंवा खाड्या झाल्या तर डहाणूची खाडी ही वसईच्या इथे आहे. डहाणू, वसई ते सगळं जवळ आहे. सो आपण ह्या ज्या खाड्या जवळ जवळ बघतो किंवा हे डहाणू बघतो तर हे पालघर मध्ये येतं. माहीम हे मुंबईमध्ये येतं. इझी होता प्रश्न. दाभोळ रत्नागिरी आणि विजयदुर्ग सिंधुदुर्ग मध्ये. सो इथे जोड्या ज्या आहेत त्या आपल्याला काय होत होत्या तर 2, 1, 4, 3 2, 1, 4, 3 क्रिस क्रॉस जोड्या लागत होत्या. ऑप्शन नंबर 1 हे इझी उत्तर इथे येत होतं. ठीक आहे. ट्रिक वगैरे सगळं झालेलं, पण इथे ट्रिकची गरजच नव्हती कारण की डिरेक्टली जिल्ह्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. हा एक प्रश्न थोडासा आउट ऑफ द बॉक्स म्हणूया किंवा असा प्रश्न जो आपण रेग्युलरली सिलेबस मध्ये डिस्कस नाही करत असा प्रश्न होता. पण मी तुम्हाला म्हटलेलं की असा एखाद दुसऱ्या प्रश्नाला स्कोप ठेवायचाच की कंबाईन्स मध्ये असे प्रश्न विचारतातच. मग आता हा जो प्रश्न होता की कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते, तर या ज्या लिपी दिलेल्या बिलू, ब्रेल, कोटा यामध्ये ओल चिकी थोडीशी आपल्याला बघूनच लगेच अट्रॅक्ट करतो ऑप्शन की नाही मीच उत्तर आहे. सेल्फ एक्सप्लेनेटरी थोडा मोठा ऑप्शन जे आपण ट्रिक वापरतो. सो त्याने तुमचं हे उत्तर निघत होतं. ओल चिकी लिपी जी आहे ती संथाली भाषेमध्ये वापरली जाते. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर होतं. पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. जेव्हा जेव्हा तुम्हाला हिमालयाचं वर्गीकरण शिकवलंय, जेव्हा जेव्हा तुम्हाला बृहद हिमालय शिकवलंय, तेव्हा तेव्हा मी बृहद हिमालयातील जी उंच उंच शिखरे आहेत, विथ त्यांची हाईट किती आहे, ते शिखर कुठे आहेत, सर्व एक चार्ट देऊन शिकवलेला आहे. ठीक आहे. सो जो बृहद हिमालय आपण बघतो नंगा पर्वत पासून नामच्या पर्वतापर्यंत पसरलेला, यामध्ये भारत आणि नेपाळमध्ये आपल्याला उंच उंच शिखरे बघायला मिळतात.
त्यामध्ये आपण अभ्यासतो की सगळ्यात उंच आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सगळ्यात उंच आहे. 2 नंबरला आपण कांचनजंगा बघतो. सिक्कीम मधलं जे आहे कांचनजंगा भारतात आहे. माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये आहे. तिसऱ्याच क्रमांकावर त्या चार्ट मध्ये, आता उद्या मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल की प्रूफचा कोणते प्रश्न आपल्या नोट्स मधून लेक्चर मधून कसे कसे झालेत. तर तिसऱ्याच क्रमांकावरती आपण मकालू बघतो. सो मकालू हे तिसऱ्या क्रमांकावर येतं. म्हणजे दिलेल्या 4 ऑप्शन्स मध्ये तुम्हाला ए जे आहे ते काय असेल तर सगळ्यात उंच असेल आणि उतरता क्रम लावायचे. म्हणजे ए नी ऑप्शनची सुरुवात झाली पाहिजे. यावरूनच तुमचं ऑप्शन नंबर 3 उत्तर येत होतं. किंवा ज्यांना मकालू पण आठवत नसेल तर बद्रीनाथ तरी या चौघांमध्ये खाली असेल, कमी असेल हाईट. यावरून डी सुरुवात होणारे तुम्ही काय करू शकत होता किंवा डी शेवट असणारे तुम्ही ठेवू शकत होता. ठीक आहे. सो डी शेवटी पाहिजे असे 2 ऑप्शन उरत होते. 50-50 तुम्हाला इथे खेळायचं होतं. ठीक आहे. मग नंदादेवी आणि अन्नपूर्णामध्ये अन्नपूर्णा हे दुसऱ्या क्रमांकाचं यातलं उंच येईल आणि तिसरं नंदादेवी येईल, मग बद्रीनाथ येईल. सो असा हा सिक्वेन्स लागून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर इथे येत होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतापैकी खालीलपैकी कोणत्या एका देशाची सर्वात जास्त लांब सीमा आहे? ट्रिक सांगितलेली ट्रिक, आणि हे तर नेहमी आपण बघतो की बांगलादेशची सीमा सर्वाधिक लागून आहे. बचपन में बी काल झालं हे कालच्याच लेक्चर मध्ये. सो ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येतं. म्हणजे बघा कालचा जो बूस्टर डोस झालाय ना त्यातूनच सगळे प्रश्न तुमचे सुटले तिथे. बाकी तर समजा सोडून द्या, पण त्या बूस्टर डोस मधूनच तुमचे बऱ्यापैकी भूगोलाचे प्रश्न म्हणा, पॉलिटीचे प्रश्न म्हणा तुमचे कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. सर्वाधिक सीमा आपल्याला बांगलादेशची लागते, मग चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान, अफगाणिस्तानचा नंबर लागतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता जोड्या लावायच्या. जोड्या लावण्यासाठी इथे वैशिष्ट्य दिली होती की सिटी ऑफ लेक, सिटी ऑफ गेट्स, तलावांचा जिल्हा, यशवंत तलाव. आपण कितीतरी वेळा पाहिले की तलावांचा जिल्हा कोणता आहे, सगळ्यांना माहितीये. भंडारा गोंदिया आल्यावरती आपण तलावांचा जिल्हा लावतो, त्याची जोडी लावतो. ठीक आहे. त्यानंतर सिटी ऑफ गेट्स तुम्हाला माहिती असेल, दरवाजांचं शहर, 52 दरवाजांचे शहर म्हटलं जातं. कोणाला? छत्रपती संभाजीनगरला. ठीक आहे. सो डी चं 3 उत्तर येणार होतं. मग अ चं 4 आणि डी चं 3, अ चं 4 आणि डी चं 3. सो आता इथे हे 2 ऑप्शन एलिमिनेट होत होते, पण इकडे फिक्स माहिती असणं गरजेचं होतं. तर यशवंत तलाव नंदुरबार मध्ये आहे हे जरी माहिती असेल किंवा उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हणतात, तर यावरून तुम्ही आन्सर काढू शकत होते. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर या ठिकाणी येत होतं. ठीक आहे. सो काय वैशिष्ट्य आहेत शहरांची ही आपल्याला माहिती होती, किंवा इथून तुम्ही एलिमिनेशन करून 50-50 जरी हे 2 माहिती नव्हते तरी थोडाफार लॉजिक लावून पण उत्तर देऊ शकत होता की यशवंत तलाव नंदुरबार मध्ये महाराष्ट्रातलाच असणार. ठीक आहे. पुढे जाऊया. योग्य जोड्या लावायच्या होत्या जिल्हे आणि लिंग गुणोत्तर. बघा जनगणना 2011 मध्ये कशावर प्रश्न येऊ घनता आणि लिंग गुणोत्तर रिपीटेडली क्वेश्चन्स विचारले जातात. अनलेस अँड अंटिल 2026 ला पुन्हा जनगणना होत नाही, यावरती प्रश्न फिरतच राहणार आहेत. ठीक आहे. आणि मी कालच तुम्हाला सांगितलं होतं, हे पण शिकवलेलं की रत्नागिरी जे आहे ते 1000च्या वर आहे, सोबत सोबत सिंधुदुर्ग सुद्धा 1000च्या वर आहे. ठीक आहे. 1000ला क्रॉस केल्या लिंग गुणोत्तराने. मग उरलं कोण? बाकी शहर आहे. बरं, यातून पुणे, ऑब्व्हियसली पुणे असं शहर आहे की जिथे लोक स्थलांतर करून येतात. मग पुरुष जास्त करून नेहमी स्थलांतर करून येतात या ठिकाणावरचे. सो त्यामुळे जर पाहिलं तर स्त्रियांची संख्या ऑटोमॅटिक कमी होते. सो लिंग गुणोत्तर कमी तुम्हाला मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांमध्येच दिसतील. सो कमी वाली जोडी तुम्हाला पुण्याची लावायची होती. मग इकडे अ चं 3 आणि ब चं 4, तर एलिमिनेट करायला तुम्हाला 2 ऑप्शन एलिमिनेट होत होते, बाकी 2 फिक्स माहिती असणं गरजेचं होतं. ठीक आहे. मग आता इथे अगेन थोडंसं तुमचं एक्स्ट्रा नॉलेज किंवा मग तुक्का म्हणा तर इथे तुमचं लागत होतं. ठीक आहे, किंवा गरजेचं होतं. सो नागपूरच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर नागपूरचं लिंग गुणोत्तर 951 इतकं आढळतं आणि अहिल्यानगरचं 939. त्यामुळे डी चं आपलं उत्तर येतं 2, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. सो इथे लिंग गुणोत्तराच्या आपल्याला जोड्या लावायच्या होत्या. बरं, यातून काय समजतंय आपल्याला की आपल्याला अजून काही ना काही अभ्यास एक्स्ट्रा करायचे, प्रश्न पुढे पुढे जात चाललेले आहेत. ठीक आहे. टॉप 5, लिस्ट 5 विचारून झालेत, आता मधले मधले टाकता येते. पुढचा प्रश्न बघा, भूगोलाचा शेवटचा क्वेश्चन, ज्यामध्ये जिल्हे आणि त्या जिल्ह्यांमधले जलविद्युत प्रकल्प. PYQ होता हा. PYQ भिरा, उजनी झाले, PYQ मध्ये झालंय हे सगळं.
ठीक आहे. मग हे झालंय तर परीक्षेत उत्तर काढणं सोपं होतं, कठीण नव्हतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगली वारणा जोडी लावू शकत होता, रायगड भिरा लावू शकत होता. ठीक आहे. त्यानंतर सोलापूर उजनी लावू शकत होता. सो ए चं 4, त्यानंतर आपल्याकडे काय आलं सी चं 2. सो सी चं 2 इथे आहे. यावरून तुमचं उत्तर सी चं 2 रायगड भिरावरूनच तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 4 जे आहे ते निघत होतं. ठीक आहे. डी चं 3 आणि उरलं सातारा कन्हेर. ठीक आहे. सो ब चं 1. म्हणजे अशा प्रकारे प्रश्नांची लेवल जर पाहिली तर 7 प्रश्न असे होते की जे सगळ्यांचेच बरोबर येणार आहेत. सो 7 किंवा मी एखादा प्रश्न कन्फ्युजिंग मागचा वाला तुम्ही पुणे आणि नागपूर आणि नगर मध्ये करू शकता, पण स्टील मला वाटतं की बरोबर येईल. 7 प्रश्न सगळ्यांचेच बरोबर जिओग्राफी मध्ये यायला पाहिजे होते. ठीक आहे. बाकी 2 प्रश्न ठीक आहे सोडले पण असतील काहींनी एखादा किंवा काहींनी सोडवलं असेल, चुकलंही असेल. ठीक आहे. सो हे इथे जिओग्राफीचं एक्सप्लेनेशन होतं. आय होप मी जेवढं काही शिकवलं त्याचा तुम्हाला फायदा झाला असेल या परीक्षेमध्ये आणि नोट्स घेतल्या असतील, नोट्सचा तुम्हाला फायदा झालेला दिसतो. म्हणजे मलाच क्वेश्चन बघून छान वाटलं की ठीक आहे, एवढं जी मेहनत घेतली ती काहीतरी सार्थक झालेली आहे. तर असंच आपण पुढे पण येणाऱ्या एक्झामसाठी मेहनत घेऊया. तुमच्या एक्झामसाठी तुमची मेन्स असू द्या, तुम्ही आता क्वालिफाय झालात तर मेन्सला असू द्या किंवा नेक्स्ट जी गटबची एक्झाम आहे, राज्यसेवेची एक्झाम आहे, त्या सर्व एक्झाम्स मध्ये माझा पुन्हा प्रयत्न असेल की मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमचे बरोबर आले पाहिजे. ठीक आहे. सो असंच आपलं सर्व विषयांचं एक्सप्लेनेशन आहे. बघून घ्याल एकदा, तुम्हाला पण अंदाज येईल. आणि मार्क्स आताच कट ऑफ वगैरेच्या ह्याच्यात पडू नका. ठीक आहे. पण एवढं फक्त माइंड मध्ये बॅक ऑफ द माइंड क्लिअर ठेवा की 60 प्लसच कट ऑफ अगेन जाणार आहे. ठीक आहे. सो आय होप पेपर चांगला गेला असेल. जर छान गेला असेल तर वेल अँड गुड. जर पेपर खराब जरी गेला असेल किंवा काही मिस्टेक झाल्या असतील आणि मार्क्स कमी येणार असतील तरी काळजी करू नका. पुढच्या परीक्षेला लागा, पुढच्या तयारीला लागा. ठीक आहे. ज्यांना स्कोर चांगला येतोय लगेच मेन्सचा अभ्यास सुरू करा. आपल्याला पास व्हायचं आहे. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. आणि जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील तर 5 जूनला आपण बॅच सुरू करतोय गट ब गटक पूर्व मुख्य परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच. ती तुम्ही जॉईन करू शकता. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची आणि राज्यसेवा पूर्व मुख्यसाठी डिस्क्रिप्टिव्ह बॅच सुद्धा आपल्याकडे आहे. तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा, जी बॅच हवे नोट्स हवे ते परचेस करा. डिस्काउंट सुरू आहे. अजून हर्षाली 10 जर कुपन कोड तुम्ही कॅपिटल वाला यूज केलं तर तुम्हाला अजून 10% डिस्काउंट मिळून जाईल. सो बॅचेस जॉईन करा. काही अडचण आली तर कॉल मेसेज करायला विसरू नका. धन्यवाद.